ओके स्टुडंट्स, तर चला मगाशी आपण पोस्टिंग केलं होतं, बरोबर आहे ना. हा जो प्रॉब्लेम तुम्हाला दिसतो प्रॉब्लेम नंबर 2, तर ह्याच्यामध्ये जे रिसिप्ट्स अँड पेमेंट अकाउंट दिलं होतं तर त्याचं आपण पोस्टिंग केलं आहे. पोस्टिंग मीन्स पेमेंट्समध्ये जी नावं होती ती आपण एक्सपेंडिचर अँड ॲसेट्सला ट्रान्सफर केले, अँड रिसिप्ट्सला जी 4 नावं होती त्यातले लॅबिलिटीज अँड इन्कमला ट्रान्सफर केले. तर ते आपण पोस्टिंग झालं. ओके, तर आता आपण ॲडजस्टमेंट बघू. टोटल 4 ॲडजस्टमेंट, 4 तर ॲडजस्टमेंट आहे, पटकन होतील आणि टॅली करायला पण सोपंच असतं, त्यामुळं पटकन होऊन जाईल. चला मग एक एक ॲडजस्टमेंट बघू. प्रॉब्लेम तुम्हाला स्क्रीनवर पण दिसतो आहे किंवा नसेल दिसत तर तुम्ही तुमच्या व्हिडिओत बघू शकता. फर्स्ट ॲडजस्टमेंट बघा काय दिली आहे, आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस, बरोबर ना. 2 नावं दिलीत, रेंट ₹500 आणि सॅलरीज ₹1000. ओके, सगळ्यात महत्त्वाचं त्यांनी ॲडजस्टमेंट कुठली सांगितलेलं आहे, पहिली ॲडजस्टमेंट कुठली, आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस. आता नीट लक्ष द्या, मी तुम्हाला ॲडजस्टमेंट सकाळी शेअर केल्या होत्या, ॲडजस्टमेंटचा स्क्रीनशॉट. ओके, आणि मी स्वतःसुद्धा ॲडजस्टमेंट इथं बाजूला ठेवलेलं आहे. तर आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस नीट बघा, पहिलीच ॲडजस्टमेंट आहे, बरोबर आहे ना. 2 इफेक्ट काय करतो आपण त्याचे, ॲड आणि सेकंड इफेक्ट लायबिलिटी. आउटस्टँडिंग एक्सपेन्सेसचे 2 इफेक्ट ॲड करतो आणि लायबिलिटी साईडला लिहितो. मग चला, मग कोण कोण होतं बाबा. पहिलं नाव काय होतं, रेंट. ॲडजस्टमेंटमध्ये बघा, पहिलं काय होतं, रेंट. अमाऊंट किती होती, 500. मग चला, मग 2 इफेक्ट देऊ. पहिला इफेक्ट ॲड आहे ना, ॲडजस्टमेंटमध्ये मी आत्ताच दाखवलं. मग त्याप्रमाणे पहिला इफेक्ट रेंटच्या खाली लिहितात ॲड आउटस्टँडिंग रेंट 500, 500, बरोबर आहे. दोघांची ॲडिशन आउटरला 6000 प्लस 500, 6500, 6500. पहिला इफेक्ट ॲड आणि सेकंड इफेक्ट लायबिलिटी साईडला, बॅलन्स शीट लायबिलिटी साईडला एक कॅपिटलच्या खाली आपण शक्यतो लिहित नाही, 3-4 लाईन सोडून लिहा खाली तिथं, आउटस्टँडिंग रेंट अमाऊंट टाकताल 500, 500. 2 इफेक्ट, पहिला इफेक्ट ₹500 ॲड केले आणि दुसरा इफेक्ट लायबिलिटी साईडला. अजून एक नाव होतं पहिल्या ॲडजस्टमेंटमध्ये, परत बघा, रेंट ₹500 अँड सॅलरीजसुद्धा आहे ₹1000. मग त्याचे पण सेम इफेक्ट देताल. सॅलरीज आहे बघा, रेंटच्या वरच होतं सॅलरीज, मग त्याचे पण पहिला इफेक्ट ॲड करताल, ॲड आउटस्टँडिंग सॅलरीज. किती अमाऊंट आहे, 1000, ₹1000. दोघांची ॲडिशन 12 + 1 13,000, 12 + 1 13,000 आउटरला. पहिला इफेक्ट ॲड आणि सेकंड इफेक्ट लायबिलिटी साईडला रेंटच्या खालीच लिहा, आउटस्टँडिंग सॅलरीज, त्याची अमाऊंट टाकताल 1000. ओके, 2 इफेक्ट, पहिला इफेक्ट ₹1000 ॲड केले आणि सेकंड इफेक्ट ₹1000 लायबिलिटी साईडला. झाली फर्स्ट ॲडजस्टमेंट. आता सेकंड ॲडजस्टमेंट या. सेकंड ॲडजस्टमेंटमध्ये काय दिलं आहे, रिसिप्ट इन एरियर्स. आता सगळ्यात महत्त्वाचं इथं जरा ॲडजस्टमेंट सोपीच आहे, पण त्यांनी फसवलं आहे काय, तर रिसिप्टचा अर्थ काय, नीट बघा, तुमच्या हातात पेन असेल तर ॲडजस्टमेंटमध्ये मी सांगतो आहे तसं लिहा. रिसिप्ट म्हणजे काय, तर रिसिप्ट म्हणजे इन्कम, तिथं इन्कम लिहा. ओके, आणि एरियर्स म्हणजे काय, तर एरियर्सच्या इथं बाजूला आउटस्टँडिंग लिहा. म्हणजे थोडक्यात रिसिप्ट इन एरियर्स ह्याचाच अर्थ काय होतो, आउटस्टँडिंग इन्कम असा अर्थ होतो. पहिल्या ॲडजस्टमेंटमध्ये कसं व्यवस्थित सांगितले, आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस, मग तसंच दुसऱ्या ॲडजस्टमेंटमध्ये पण आउटस्टँडिंग इन्कम बोलले असतं तर लगेच कळलं असतं, पण त्यांनी मुद्दाम वेगळे शब्द वापरलेत. रिसिप्ट इन एरियर्स त्यालाच काय म्हणतात, त्यालाच आउटस्टँडिंग इन्कम म्हणतात. ठीक आहे, तुम्ही लिहून ठेवलं, रिसिप्ट इन एरियर्स म्हणजेच आउटस्टँडिंग इन्कम. ह्याच्यात पण 2 नावं दिलेली आहेत, विजिट फीज दिली 2000 अँड डिस्पेन्सरी दिले 500, ₹500. मग चला, आउटस्टँडिंग इन्कम नावाची ॲडजस्टमेंट आहे का, तुम्ही ॲडजस्टमेंट पाठ केल्या असतील, नसेल पाठ केल्या तर इथं बघा, आउटस्टँडिंग इन्कम होती ना, सेकंड ॲडजस्टमेंट होती. त्याचे 2 इफेक्ट काय, आउटस्टँडिंग इन्कमचे 2 इफेक्ट, पहिला इफेक्ट ॲड आणि दुसरा इफेक्ट ॲसेटला. मग चला देऊ एक एक नाव. पहिलं नाव होतं विजिट फीज होतं ना 2000, मग पहिला इफेक्ट विजिट फीज. विजिट फीजमध्ये इन्कम साईडला आहे बघा विजिट फीज, मग त्याच्या खाली लिहा ॲड आउटस्टँडिंग विजिट फीज. आउटस्टँडिंग विजिट फीज त्याची अमाऊंट टाकताल 2000
दोघांची ॲडिशन जर केली 25 + 2 27,000. ओके. आता सेकंड इफेक्ट हा झाला पहिला इफेक्ट ॲड. आणि दुसरा इफेक्ट कुठे लिहिताल? ॲसेट साईडला लिहिताल. बॅलन्स शीटला ॲसेट साईड आहे बघा. ॲसेट साईडला कॅश इन हँडपर्यंत आलो ना आपण. कॅश इन हँडच्या खाली लिहा आउटस्टँडिंग विजिट फीज, त्याची अमाऊंट टाकताल 2000. ओके. दोन इफेक्ट कळले. पहिला इफेक्ट काय केलं? 2000 रुपये ॲड केले विजिट फीजमध्ये. आणि सेकंड इफेक्ट ॲड करून ॲसेट साईडला ॲड आणि ॲसेट. ओके. त्यानंतर नेक्स्ट ॲडजस्टमेंट, नेक्स्ट नाही तीच ॲडजस्टमेंट सेकंड ॲडजस्टमेंट आपलं विजिट फीज झालं ना. अजून एक नाव आहे की विजिट फीज ₹2000 अँड डिस्पेन्सरी ₹500. डिस्पेन्सरीज पण आहे ना 500 आउटस्टँडिंग. मग त्याचे पण सेम इफेक्ट द्या. रिसिप्ट फ्रॉम डिस्पेन्सरी इन्कमला आहे बघा, दिसतंय ना, पेन ठेवला मी. मग त्याच्याच खाली सेम पहिला इफेक्ट मगासारखाच ॲड आउटस्टँडिंग एवढंच लिहा. किती होती अमाऊंट त्याची? 500. मग 500 रुपये ॲड करा. 30,000 + 500 दोघांचे ॲडिशन 30,500 30,500 आउटरला. ओके. आउटस्टँडिंग काय केलं? पहिला इफेक्ट ॲड आणि सेकंड इफेक्ट मगासारखंच ॲसेट साईडला त्याच्याच खाली लिहा. आउटस्टँडिंग विजिट फीजच्या खाली लिहिताल आउटस्टँडिंग रिसिप्ट्स फ्रॉम डिस्पेन्सरी. आउटस्टँडिंग रिसिप्ट फ्रॉम डिस्पेन्सरी किती होती त्याची अमाऊंट? 500. दोन इफेक्ट. पहिला इफेक्ट 500 रुपये तिकडे ॲड केले आणि सेकंड इफेक्ट 500 रुपये ॲसेट साईडला. ओके. सेकंड ॲडजस्टमेंट पण झाली आपली. थर्ड ॲडजस्टमेंट ओळखीचे नेहमीचे, तुम्हाला माहिती आहे. डेप्रिसिएट शब्द आला आहे, म्हणजे डेप्रिसिएशन काढायला लावले. दोघांवर काढायला लावले. फर्निचरवर 8% काढायला लावले आणि इक्विपमेंटवर 500. इक्विपमेंटवर डायरेक्ट अमाऊंट दिली 500 रुपये, म्हणजे त्याचं काम वाचलं आपल्याला. पण फर्निचरवर 8% आपल्याला काढावं लागेल. ओके. चला मग पहिला इफेक्ट. आता डेप्रिसिएशनचे दोन इफेक्ट ॲक्च्युली मी दाखवायची गरज नाही, तुम्हाला माहिती आहे. पण इथं आहे बघा डेप्रिसिएशन नावाची फिफ्थ ॲडजस्टमेंट आहे. काय करतो? दोन इफेक्ट. पहिला इफेक्ट लेस करतो, ज्या ॲसेटवर काढायला लावले त्यातनं लेस करतो. आणि सेकंड इफेक्ट एक्सपेंडिचर साईडला लेस आणि एक्सपेंडिचर. ओके. चला मग एक एक काढू. कुणावर होतं? पहिलं फर्निचरवर 8% होतं. मग लिहा फर्निचरच्या खाली लिहिताल, फर्निचर ॲसेट साईडला आहे ना, मग त्याच्या खाली लिहिताल लेस डेप ॲट 8%, 8%. आता 8% कसे काढायचे? तोंडी 10% असते तर तोंडी काढले असते, मी वाटलं तर इथं रफमध्ये दाखवतो. बरोबर आहे ना. बघा फर्निचरची अमाऊंट किती? 8,000 आहे. ओके. इंटू किती पर्सेंट काढायला लावलेत? 8%. 8%चा अर्थ काय हो? 8/100. कुठल्याही अमाऊंटवर पर्सेंटेज काढायचे असतील तर पहिला अमाऊंट लिहा. 8,000 लिहिले पहिले मी, आणि मग टक्के. 8% होते 8/100. 0 काय होतील? कॅन्सल होतील. काय काय शिल्लक राहिलं? 80 × 8 80 × 8. दोघांचा मल्टिप्लाय जर केला 800 8 8 64 8 8 64. काय आला आन्सर? 640 640. ओके. चला मग लेस डेप्रिसिएशन ॲट 8%. आत्ताच 8% मी काढून दाखवले. किती आलं? 640 आलं. आलेलं डेप्रिसिएशन त्यातनं लेस करा. मग 8,000मधनं 640 जर लेस केले तर 7,360 7,360 आउटरला. आणि सेकंड इफेक्ट डोकं लावा, पाठ करायची गरज नाही. फर्निचर आपली काय आहे? ॲसेट आहे. आपली ॲसेट काय झाली? कमी झाली, म्हणजे आपला काय झाला? लॉस झाला. मग लॉस झाल्यावर कुठं लिहितात? डेबिटला लिहितात. बरोबर आहे ना. बिझनेसमध्ये कुठलाही लॉस झाला तर डेबिट ऑल एक्सपेन्सेस अँड लॉसेस डेबिटला लिहितात. डेबिटला म्हणजे कुठं? एक्सपेंडिचरला लिहा. टू डेप ऑन फर्निचर किती? 640 640. फर्स्ट इफेक्ट 640 रुपये तिकडनं ॲसेटमधनं लेस केले. आणि सेकंड इफेक्ट एक्सपेंडिचरला म्हणजे डेबिट साईडला. ओके.
ॲडजस्टमेंट संपली नाही आहे ती, अजून एक डेप्रिसिएशन होतं. वाचा परत थर्ड ॲडजस्टमेंट. डेप्रिसिएट फर्निचर ॲट 8% अँड इक्विपमेंटवर पण होतं, पण नशीब चांगलं आहे की इक्विपमेंटवर पर्सेंटेज नाही आहे, डायरेक्ट त्यांनी सांगितलं इक्विपमेंट्स ₹500. म्हणजे थोडक्यात अमाऊंट त्यांनीच काढून दिली, आपलं काम वाचलं. मग चला सेम इफेक्ट मगाशी काय केलं तर लेस केलं तर ना, मग आता आपण इक्विपमेंटच्या खाली लिहिता लेस डेप्रिसिएशन, शॉर्ट फॉर्म लिहा डेप. किती होती अमाऊंट 500, 500 करा लेस. 10,000मधनं 500 लेस केले 9,500, 9,500 आउटरला. आणि सेकंड इफेक्ट मगाच सारखाच एक्सपेंडिचरला डेबिटला लिहिताल त्याच्याच खाली टू डेप ऑन इक्विपमेंट्स, डेप्रिसिएशन ऑन इक्विपमेंट्स 500. ओके, नक्की कळलं. फर्स्ट इफेक्ट लेस आणि सेकंड इफेक्ट एक्सपेंडिचरला डेबिटला झाली. थर्ड ॲडजस्टमेंट पण आपली झाली. प्रत्येक ॲडजस्टमेंटमध्ये म्हणजे दिसताना 3च ॲडजस्टमेंट झाल्या आपल्या, पण प्रत्येक ॲडजस्टमेंटमध्ये नावं 2-2 होती, त्यामुळे जरा वेळ लागला. ओके, आणि आता लास्ट ॲडजस्टमेंट बघा, चौथी ॲडजस्टमेंट स्टॉक ऑफ ड्रग्स. सगळ्यात महत्त्वाचा कुठला शब्द आला आहे? स्टॉक शब्द आला आहे. आता मुलं कन्फ्यूज होती, सर स्टॉक म्हणजे ॲडजस्टमेंट कुठली हो? तर स्टॉक नावाची ॲडजस्टमेंट आहे बघा, ॲडजस्टमेंटचा कागद बघा. तर ह्याच्यामध्ये 6वी जी ॲडजस्टमेंट दिसते ती स्टॉकशी रिलेटेड आहे. मग एखाद्याला वाटेल स्टॉक ऑफ स्टेशनरीज असतो का? स्टॉक म्हणजे कुठलाही देऊ शकतील, स्टॉक ऑफ स्टेशनरी देतील, स्टॉक ऑफ ड्रग्ज देतील. म्हणजे स्टॉकशी रिलेटेड ॲडजस्टमेंट दिसली की ती 6वी ॲडजस्टमेंट असणार आहे. फक्त आता डोकं एवढंच लावायचे की ओपनिंग स्टॉक का क्लोजिंग स्टॉक. तर आता काय काय जणांनी ओळखलं असेल, नीट बघा. ॲडजस्टमेंटमध्ये स्टॉक ऑफ ड्रग्स म्हणलेत, कुठलाच शब्द वापरला नाही आहे, डेट दिलेली नाही आहे. जर त्यांनी काहीच म्हणलेलं नसेल, मी काय बोलतो नीट लक्ष द्या, ॲडजस्टमेंटमध्ये जर त्यांनी काहीच मेन्शन केलं नसेल की हा कुठला स्टॉक आहे, तर तो क्लोजिंग असतो, तर तो क्लोजिंग स्टॉक असतो. म्हणजे ही जी ॲडजस्टमेंट आहे ही कुठली आहे? क्लोजिंग स्टॉक ऑफ ड्रग्स वॉज ₹1,000. म्हणजे त्याचा अर्थ काय झाला की जी ड्रग्स म्हणजे नीट बघा इथं वर स्क्रीनवर मोबाईलवर बघा, पेमेंटला ड्रग्स म्हणून थर्ड आयटम तिसरं नाव होतं ना, बाय ड्रग्स. किती होती त्याची अमाऊंट? 7,000. म्हणजे ह्याचा अर्थ काय झाला की त्या डॉक्टरनी ज्या डॉक्टरचा आपण हिशोब करतो ना, काय नाव होतं त्याचं? भारत ना काहीतरी, अभिनव भारत, बरोबर आहे ना. मग त्या डॉक्टरनी काय केलं तर बाय ड्रग्स 7,000, 7,000ची औषधं खरेदी केली ती. आता दवाखाना टाकल्या म्हणल्यावर औषधं द्यायला लागणार ना पेशंटला, म्हणून त्यांनी वर्षभरात 7,000चे ड्रग्स परचेस केले ते, बरोबर आहे. आणि ह्या ॲडजस्टमेंटमध्ये काय म्हणतात ते स्टॉक ऑफ ड्रग्स वॉज ₹4,000. म्हणजे त्या 7,000ची जी औषधं खरेदी केली ती ना, त्यातली 1,000 स्टॉक ऑफ ड्रग्स वॉज ₹1,000. ह्याचा अर्थ झाला त्या 7,000तली वर्षाच्या शेवटी ₹1,000ची औषधं शिल्लक राहिली. स्टॉक शिल्लक राहिली म्हणजे आपण त्याला स्टॉक म्हणतो, बरोबर आहे ना. हां, मग तो क्लोजिंग स्टॉक झाला. मग थोडक्यात चौथी ॲडजस्टमेंट ही क्लोजिंग स्टॉकची आहे. स्टॉकच्या इथं शब्द नसेल तर तो क्लोजिंग पकडायचा. चला इफेक्ट बघा ॲडजस्टमेंटमध्ये, तुम्हाला दाखवतो ॲडजस्टमेंटचा कागद आहे. क्लोजिंग स्टॉक म्हणल्यावर 2 इफेक्ट. पहिला इफेक्ट ज्याचा स्टॉक आहे त्यातनं लेस करायचा, आणि सेकंड इफेक्ट करंट इयर ॲसेटला, म्हणजे थोडक्यात ॲसेटला लिहायचं. 2 इफेक्ट लेस आणि ॲसेट. चला मग 2 इफेक्ट देऊ. किती होती अमाऊंट ड्रग्सची? स्टॉक ऑफ ड्रग्स, परत एकदा ॲडजस्टमेंट बघा, स्टॉक ऑफ ड्रग्स वॉज ₹1,000. मग चला ड्रग्स लिहिलेलं आहे ना, मग त्याच्या खाली लिहा लेस क्लोजिंग स्टॉक. पहिला इफेक्ट लेस करताल 1,000. का लेस करायचं त्याचं पण कारण आहे. एखादी वस्तू आपण वर्षभरात वापरलीच नाही, मग ती ह्या वर्षी कशाला पकडायची, म्हणून लेस करताल. ओके, लेस क्लोजिंग स्टॉक 1,000, आउटरला 7 - 1 6,000 आउटरला. आणि सेकंड इफेक्ट ॲसेट साईडला. काय काय जणांना कळलं पण असेल, ॲसेटला का एखाद्या गोष्टीचा स्टॉक शिल्लक राहिला तर ती आपली ॲसेट असती. का फेकून थोडीच देणार आहे ती औषधं, पुढच्या वर्षी वापरायला होतील की दवाखान्यात, त्यामुळे ती काय झाली आपली ॲसेट झाली. त्यामुळे ॲसेटला लिहितात स्टॉक ऑफ ड्रग्स 1,000. 2 इफेक्ट. पहिला इफेक्ट 1,000 काय केलं मी ड्रग्समधनं लेस केले, आणि सेकंड इफेक्ट तेच 1,000 मी कुठं लिहिले? ॲसेटला लिहिले. ओके, म्हणजे असं टोटल नीट बघा 4 ॲडजस्टमेंट होत्या.
ॲडजस्टमेंट ह्याच फिरून फिरून विचारल्या जातात, कारण ॲडजस्टमेंट टोटल ॲडजस्टमेंट 6च आहेत. त्यामुळं 6मधल्या विचारून विचारून त्याच विचारणार आहेत. त्यामुळं टेन्शन घेऊ नका, ॲडजस्टमेंट सोप्यात असणार आहेत. ओके, तर अशा प्रकारे आपल्या ॲडजस्टमेंटचे इफेक्ट पण देऊन झालेत. आता आपण प्रॉब्लेम काय करू, टॅली करायला सुरुवात करू. ओके ओके, तर चला मग टॅली करायला बघू आपण. टॅली करायला तुम्ही नीट बघू शकता. तर टॅली करायच्या अगोदर सगळ्यात महत्त्वाचं एक थोडीशी मिस्टेक झाली, तुमच्या पण लक्षात आली असेल. घाईगडबडीत जरा प्रॉब्लेम इकडं तिकडं बघताना नीट बघा. विजिट फीज, तुम्ही वहीमध्ये बघा, तुम्ही प्रॉब्लेम लिहिलेला आहे किंवा मी पण इथं दाखवतो तुम्हाला. विजिट फीज का रिसिप्ट साईडला विजिट फीज किती होती? विजिट फीजची अमाऊंट 10,000 होती, बरोबर आहे का? आपण चुकून, आपण म्हणण्यापेक्षा मी चुकलो, विजिट फीजची अमाऊंट मी 25 लिहिली होती चुकून. मग त्यामुळं तुम्ही पण माझ्याबरोबर चुकला असताल किंवा नसताल चुकला, तुम्ही बरोबर लिहिली असेल. पण जर चुकला असेल तर विजिट फीज 25ची खोडून 10 करा. लिहिताना चूक झाली, प्रॉब्लेम चुकलेला नव्हता. आपण 25 लिहायच्याऐवजी 10 लिहायच्याऐवजी चुकून तिथं 25 लिहिले होते. मग ते 25 खोडून तिथं 10,000 करा. मग 10 + 2, आपली मगाशी 25 लिहिते ना आपण, मग 25 + 2 27 झालते. मग ते 27 खोडून टाका आणि 10 + 2 10 + 2 किती होतील? 12,000 करा. ओके, तेवढं फक्त आपली लिहिताना चूक झाली. प्रॉब्लेम बरोबर होता, 25,000 लिहिले होते आपण, तिथे ॲक्च्युअल 10,000 लिहायचे होते. ठीक आहे, तर चला मग आता प्रॉब्लेम टॅली करून घेऊ. तेवढी एक चूक दुरुस्त झाली. प्रॉब्लेम टॅली करून घेऊ. टॅली करायला म्हणजे सगळ्यात सोपं टॉपिक आहे. मी मागच्या प्रॉब्लेममध्ये पण बोललो होतो. ज्यांना मागच्या प्रॉब्लेममध्ये टॅली करायला कळलं नसेल त्यांनी व्यवस्थित लक्ष द्या. टॅली करायचं म्हणजे नक्की काय करायचं? दोन्ही साईडची टोटल करायची. तुम्हाला डेबिटला बघा 1 2 3 4 5 6 7 8 9, आउटर कॉलमला इथं 9 अमाऊंट्स आहेत. आणि क्रेडिटला बघा इथं तर 3च अमाऊंट आहेत. मग तुम्ही फक्त टोटल करा. डेबिटची सेपरेट टोटल करा आणि क्रेडिटची सेपरेट टोटल करा. मी केलेली आहे. इथं दिसतं तुम्हाला क्रेडिटला ह्याच्या 3 अमाऊंट होत्या ना, 12,000 30,500 आणि 5,000. ह्या तिघांची टोटल मी वर लिहिलेली 47,500, 47,500. आणि डेबिटला ह्या ज्या 9 अमाऊंट होत्या ना, ह्यांची पण टोटल मी वर लिहिलेली आहे. तुम्ही करा, पण मी लिहायच्या अगोदर तुम्हीसुद्धा करून बघा. डेबिटची टोटल केलेली आहे 36,640, 36,640. ओके, पहिली स्टेप, क्रेडिटची टोटल सेपरेट करताल, डेबिटची टोटल सेपरेट करताल. आता नीट बघा, दोघांपैकी कोण मोठं आहे? बाबा 36,640 मोठे आहेत का 47,500, 47,500 मोठे आहेत? तर कळतं तुम्हाला कोण मोठे आहे. 47,500 मोठे आहेत. त्यामुळे जी मोठी अमाऊंट असेल ती दोन्हीकडं लिहिताल, 47,500, 47,500. आणि आता कुठं कमी पडतं ते त्यानुसार नाव द्या, बस. जर डेबिटला कमी पडत असतील तर प्रॉफिट झाला, त्यालाच आपण सरप्लस म्हणतो. आणि जर क्रेडिटला कमी पडत असतील तर लॉस झाला, त्याला आपण डेफिसिट म्हणतो. ओके, मग कुठं कमी पडतं ते? डेबिटला ना. डेबिट साईड छोटी आहे, दॅट मीन्स डेबिटला बॅलन्स कमी पडतो आहे. टू काय नाव देताल? टू सरप्लस कॅरीड डाऊन. सरप्लस म्हणजेच काय हो? प्रॉफिट झाला, बरोबर आहे ना. ही नावं लक्षात ठेवताल. डेबिटला कमी पडले तर 2च्या पुढं सरप्लस लिहायचं आणि क्रेडिटला कमी पडले तर बायच्या पुढे डेफिसिट लिहायचं. 2 सरप्लस कॅरीड डाऊन. आता हा सरप्लस प्रॉफिट किती झाला? दोघांची सबट्रॅक्शन करून काढा. 47,500मधून 36,640 मायनस करा. दोघांची सबट्रॅक्शन करा, तुम्ही करा, मी केलेली आहे. दोघांची जर सबट्रॅक्शन केली तर त्या दोघांची सबट्रॅक्शन येईल 10,860, 10,860 रुपये. सरप्लस झाला 10,860. सरप्लस म्हणजे काय? प्रॉफिट झाला. नक्की कळलं? फर्स्ट स्टेप दोन्ही साईडची टोटल केली. सेकंड स्टेप जी टोटल मोठी ती दोन्हीकडं मांडली. आणि थर्ड स्टेप दोघांची सबट्रॅक्शन करून जिथं कमी पडतं ते त्यानुसार नाव द्या. 2 सरप्लस 10,860 प्रॉफिट झाला. आणि आता बस, प्रॉफिट झाला का लॉस झाला, सरप्लस झाला का डेफिसिट झाला, एवढंच तुम्हाला काढायचं आहे. आणि आता आलेला आन्सर पुढे पाठवतात. जर सरप्लस झाला तर पुढे कॅपिटल फंडमध्ये ॲड करायचं आणि जर डेफिसिट झाला, लॉस झाला तर लेस करायचं, बस. आत्ता काय झालं आहे? सरप्लस झालं आहे ना. किती? 10,860. मग आलेला आन्सर आता पुढे पाठवा. पुढे पाठवा म्हणजे कॅपिटलमध्ये ॲड सरप्लस
10,860 10,860. कालचा म्हणण्यापेक्षा ह्याच्या अगोदर जो प्रॉब्लेम नंबर 1 झाला होता त्यात पण सरप्लसच झाला होता, आज पण सरप्लसच झाला आहे. बऱ्याच जणांचं मिसअंडरस्टँडिंग होईल की बाबा दरवेळी सरप्लसच होतो का, असं नाही. कधी कधी लॉस पण होऊ शकतो, डेफिसिट पण होऊ शकतो. ठीक आहे, मग चला सरप्लस आलेला पुढं पाठवला. दोघांची ॲडिशन 10 + 10 20,860, 10 20,860 आउटरला. आणि आता आउटरला घेतला म्हणजे फायनली तुमचा प्रॉब्लेम टॅली होईल. टॅली होईल म्हणजे आता तुमची बॅलन्स शीटची टोटल, दोन्ही साईडची टोटल सेम येईल. जर टोटल सेम आली तर प्रॉब्लेम टॅली झाला. बघू, चेक करू आपण. बघा माझ्याप्रमाणे करा. 20,000 + 1,000 21,000, बरोबर ना, 21,000. आणि 860 आणि 500, 800 आणि 500 किती होतात, 1,300 होतील ना. मग 21 आणि 1,300 म्हणजे 22,360. मी तोंडी गेली, तुम्हाला झेपलं नसेल तर तुम्ही तुमची सेपरेट चेक करून बघा. लायबिलिटीला 3 अमाऊंट होत्या, 1 2 3, या तिघांची टोटल 22,360 आली. आता इकडं ॲसेट्सची चेक करून बघू. ॲसेटची बघा, 9 + 7 9 आणि 7 किती झाले, 16. 16 आणि 2 18, 18 आणि 2 20,000 झाले. हे 20 आणि 1 किती झाले, 21, बरोबर आहे. हे 500 500 1 म्हणजे किती झाले, 22,000. आणि हे 360 म्हणजे ॲसेटची पण टोटल आली 22,360, 22,360. हे मी माझ्या पद्धतीने करतो आहे. तुम्ही तुमच्या पद्धतीने दोन्ही साईडची सेपरेट टोटल चेक करून बघा. लायबिलिटीजची टोटल पण तेवढीच येते आणि ॲसेट्सची पण टोटल तेवढीच येते, म्हणजे ह्याचा अर्थ प्रॉब्लेम टॅली होतो आहे. ओके, नक्की कळलं. मगाच्या व्हिडिओमध्ये मी पोस्टिंग फक्त शिकवलं होतं आणि आत्ताच्या व्हिडिओमध्ये मी ॲडजस्टमेंट प्लस टॅली कसा करायचा ते शिकवलं आहे. ओके, आजचा प्रॉब्लेम नक्कीच कळला असेल. नाही कळला तर नका टेन्शन घेऊ. पुढच्या लेक्चरमध्ये म्हणजे उद्या आपण प्रॉब्लेम नंबर 3 घेणार आहोत. ओके, बाय.